माझं सोलापूर न्यूज चॅनल। लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोलापूर व शिर्डी या 2 जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली। शासकीय विश्रामगृहात आठवले हे पत्रकारांशी बोलत होते। राज्यात महायुतीमध्ये 3 पक्षच असा कायम उल्लेख होतो, परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा महायुतीमध्ये आहे। आम्हाला विसरून चालणार नाही। त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या 2 जागा मिळाल्याच पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली। सोलापुरातून राजा सर्वदे आणि शिर्डीतून मी स्वतः निवडणूक लढवेन असे सांगताना पत्रकारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला। तेव्हा ते म्हणाले, महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले आहे, त्यामुळे ते भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत। आमचा पक्ष सुद्धा आमच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि भाजपच्या चिन्हावर लढवणार नाही असा खुलासा आठवले यांनी केला। आणि या लोकसभेच्या जागा ज्या आहे त्या लोकसभेच्या जागांमध्ये 2 तरी जागा मला मिळाल्या पाहिजे। आणि त्यामध्ये शिर्डीची जागा जी आहे ती शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो। पंढरपूरमध्ये तर मी 2 वेळेला निवडून आलो होतो, पण शिर्डीमध्ये मला 1,32,000च्या फरकाने माझा पराभव झाला होता। आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही त्याला जबाबदार होते। ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद होती तिथे मी मायनसमध्ये होतो। आणि बाळासाहेब विखे पाटील यांना जर माननीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा दिली असती तर मी निवडून आलो असतो आणि ते निवडून आले असते। पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्या ठिकाणी एक चुकीची भूमिका घेतली आणि बाळासाहेब विखेंना आम्ही तिकीट देणार नाही असं त्यांनी भूमिका घेतल्यामुळं शिर्डीची जागा हरली आणि नगरची जागा हरली। तर आणि माझ्या पराभवाला जास्त जबाबदार कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस तर आहेच आहे, पण काँग्रेस पक्षानेही मला त्या ठिकाणी मतदान केलं नाही। आणि म्हणून माझी इच्छा आहे की शिर्डीमधून निवडून आलं पाहिजे। मी त्याचा लोकसभेतला माणूस आहे, पण मी 3 वेळेला लोकसभेमध्ये होतो आणि 4थ्या वेळेला मला शिर्डीमध्ये जाऊन मला हार पत्करावी लागली। जर कदाचित मी माड्यामध्ये उभा राहिलो असतो तर मला इथल्या जनतेने माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं होतं। 10 वर्ष मला त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करण्याची संधी दिली होती, परंतु तो मतदारसंघ जनरल झाल्यामुळं मीच विचार केला की शिर्डी रिझर्व आहे तर त्या ठिकाणी जावं। आणि बाळासाहेब विखे पाटील हे सातत्यानं माझ्या संपर्कात होते आणि मी तिथं उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती। पण त्या बदल्यामध्ये त्यांना नगरची जागा हवी होती आणि ती नगरची जागा न दिल्यामुळं इकडं बाळासाहेब आणि त्यामुळे या 2 जागा हरलेल्या होत्या। तर आता RPIला 2 जागा मिळाव्यात, एक सोलापूरची जागा एक आहे आणि पंढरपूरची आपल्या सोलापूर जागा आणि जी शिर्डी जागा आहे। 2 जागा RPIला मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आमचा पक्ष रिकग्नाइज होऊ शकतो, आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळू शकतंय। त्यामुळं तुम्ही 3 पक्षाचं सरकार म्हणतायत, पण तिथं RPI सुद्धा हे त्याने आठवणीत ठेवलं पाहिजे। कारण माझा पक्ष RPIमध्ये जर किती गट असले तरी माझा गट आहे, गावागावाशी माझा संपर्क आहे। गावागावामध्ये मला मानणारे, आमच्या पक्षाला मानणारे लोक आहेत। आणि त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी थोडंसं RPI सोबत आहेच आहे, पण RPIला काहीतरी जागा देण्याचा विचार करणं आवश्यक आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।